तथागत गौतम बुद्ध वारकऱ्याला धारेकरी मावळे बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पाठवणारे संत तुकाराम महाराज। ऐसा चाहू राजमय चाहा सबन को मिले अन्न, छोटे बड़े बैठे सब समान, रविदास रहे प्रसन्न असे म्हणणारे संत रविदास। स्वतःच्या बायकोचे कुंकू पुसून सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यातून धावत तलवारीच्या टोकावर भूमिपुत्राचं राज्य प्रस्थापित करणारे कुळवाडे भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खटले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असा बहुजनांना महामंत्र सांगणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले। घराघरातून झोपडी झोपडीतून ज्ञानाचा दीप पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले। समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय यावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। घोड्याच्या पाठीवर आपली मान आणि हातात तळपती तलवार घेऊन प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर टिचून 29 वर्षे राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता, राजमाता, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर। जग बदल घालून गावं मज सांगून गेले भीमराव असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे। अंगावरती चिंध्या नेसून शब्दाचं सोनं वाटणारे संत गाडगेबाबा। या सर्व महामानवांना, महावीरांगणांना प्रथमतः अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुन्नाजी काळे साहेब, धनगर समाज विकास मंडळ जिल्हा युवा अध्यक्ष बीड, व आमचे मित्र कपिल गाडेकर साहेब, रासप तालुका अध्यक्ष परळी, व आमचे मित्र दत्ता वाक्षे, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष बीड, व कृष्णा नांदवर, रासप तालुका अध्यक्ष धारू रामेश्वर गवळी, व सर्व मान्यवर व माझ्या समोर बसलेल्या सर्व समाज बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या माय मावल्यांनो, आणि ह्याच मातीमध्ये तुमच्यातलाच, त्या मातीमध्ये खेळलेला तुमच्यातलाच एक युवक, त्याचं नाव आहे राहुल हिंगे। आज शिक्षणाच्या जोरावर विदेशामध्ये आज नोकरी करतो। त्यांच्या नावाने एकदा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं। आपण ज्यावेळेस जगाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला भूगोल आढळतो, इतिहास कमी प्रमाणात आढळतो, पण जगाच्या पाठीवर भारत एकमेव असा देश आहे, त्या भारताला इतिहास आहे। त्या इतिहासाची आठवण व्हावी यासाठी जयंतीचं आयोजन आहे, म्हणून आयोजनकर्त्याचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं। आयल्या मातेची जयंती कशासाठी आहे? आयल्या मातेची जयंती यासाठी आहे की 29 वर्ष आयल्या मातेनं कोणत्या उद्देशासाठी संघर्ष केला, तो उद्देश कोणता होता, तो उद्देश समाजाला समजावा यासाठी आयल्या मातेची जयंती आहे। आयल्या मातेची जयंती यासाठी आहे की आयल्या माता संघर्ष करत असताना आपल्या आयल्या मातेला कुणी साथ दिली, ते महान लोक कोण, त्या लोकांना धन्यवाद देण्याकरता आयल्या मातेची जयंती आहे। आयल्या मातेची जयंती यासाठी आहे की आयल्या माता संघर्ष करत असताना आपल्या आयल्या मातेला कुणी त्रास दिला, ते कपटी आणि कारस्थानी लोक ही समाजाला समजावे यासाठी जयंती आहे। 29 वर्ष आयल्या मातेनं इथल्या बहुजन समाजासाठी संघर्ष केला, पण आज आपण पाहतो गाडगे साहेब, आजचा संघर्ष केवळ जातीसाठी संघर्ष केला जातोय, म्हणजे बहुजन विरोधी बहुजन संघर्ष आजचा संघर्ष आहे। धनगर समाजाने एसटीच्या आरक्षणासाठी मोर्चे काढले, त्याच्या विरोधात आदिवासी समाजाने मोर्चे काढले। मराठा समाजाने ओबीसीच्या आरक्षणासाठी मोर्चे काढले, त्याच्या विरोधात ओबीसीने मोर्चे काढले। 18शी कायदा रद्द व्हावा यासाठी मराठा समाजाने मोर्चे काढले, त्याच्या विरोधात 18शी कायदा कडक व्हावा यासाठी बौद्ध समाजाने मोर्चे काढले। धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही, आदिवासी समाजाचं कमी झालं नाही, मराठा समाजालाही आरक्षण मिळालं नाही, ओबीसीचंही कमी झालं नाही, 18शी कायदा कडकही झाला नाही आणि रद्दही झाला नाही। काय झालं म्हणे? यातून बांधवांनो एकच झालं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाला, जाती जातीमध्ये देश निर्माण झाला।
आयला जे स्कॉटलंडची जुना बेली नावाची इतिहासकार भारतामध्ये येते, अहिल्याबाईचा इतिहास जाणून घेते, अहिल्याबाईच्या इतिहासाचा अभ्यास करते आणि जगामध्ये अहिल्या मातेचा इतिहास सांगते. लंडनचा राष्ट्राध्यक्ष असं म्हणतो की अहिल्याबाई सारखी स्त्री जर आमच्या देशामध्ये जन्माला आली असती तर चौका चौकामध्ये अहिल्याबाईचे पुतळे उभा केले असते. पण ज्या भारतामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही राहतो, ज्या भारतामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये अहिल्या मातेचा जन्म झाला, त्या भारतामध्ये आणि त्या महाराष्ट्रामध्ये अहिल्या मातेचं नाव साधं विद्यापीठाला द्या म्हणून आंदोलन करावं लागतंय. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? राजशाहीमध्ये अहिल्या मातेनं लोकशाही रुजवली, पण आज लोकशाहीमध्ये अहिल्या मातेचा वंशज असलेल्या धनगर समाजाची काय अवस्था आहे? अहो, एक एक काळी राज्यकर्ते असलेला धनगर समाज, एक एक काळी दोन्ही हाताने देणारा धनगर समाज, आज दोन हात पसरून पक्षाचे तिकीट, आरक्षण, आर्थिक मदत हे मागण्याची का वेळ आली? कारण धनगर समाज आपला गौरवशाली इतिहास विसरलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज नवीन इतिहास घडू शकत नाही. मग काय होता इतिहास? एकदा मल्हारराव पुण्याला जात असताना चोंडी या गावी मुक्कामी थांबले आणि मल्हाररावांना तहान लागते. त्यावेळेस 8 वर्षाची अहिल्याबाई मल्हाररावांनी दिसते. त्यावेळेस मल्हारराव म्हणतात, ए मुली, मला एक ग्लास पाणी मिळेल का? त्याच क्षणी 8 वर्षाच्या अहिल्याबाई मल्हाररावांना म्हणतात की पाणी पाण्या अगोदर 2 घास चूळ खाल्ले हा आमचा धर्म आहे. वयाच्या 8व्या वर्षी धर्माची व्याख्या करणाऱ्या आमच्या अहिल्या मातेचा इतिहास आम्हाला आजपर्यंत इथल्या मनवादी इतिहासकारांनी खोटा सांगितला. काय सांगितला इतिहास? की अहिल्या माता प्रचंड धार्मिक होत्या, उठल्या की महादेवाची पूजा करायच्या, अहिल्या मातेनं मंदिर बांधले, अहिल्या मातेनं ब्राह्मणांना दान दक्षिणा दिला. एवढ्या पुरता इतिहास आम्हाला आजपर्यंत सांगितला गेला. अहिल्या मातेनं मंदिर बांधले, आम्हाला माहित आहे मंदिर बांधले, पण महादेवाचेच मंदिर का बांधले हे माहिती का? हे सांगितलं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा होता हर हर महादेव, म्हणून अहिल्याबाईनं महादेवाचे मंदिर बांधले. जे गांधी आयुष्यभर राम राम राम, मरताना सुद्धा हे राम म्हणून मेला, त्या रामाची मूर्ती त्या गांधीच्या हातात एखादी दिली नाही. ज्या टिळकानं गणेश उत्सव चालू केला, त्या टिळकाच्या हातात एखादी गणपतीची मूर्ती पण द्यायला पाहिजे होती, पण दिली नाही. पण अहिल्या मातेच्या हातात महादेवाची पिंड दिली आणि अहिल्या मातेला दैववादी करण्याचा प्रयत्न या देशामध्ये मनवादी इतिहासकारांनी केलेला आहे. बांधव खंडेरावा बद्दल सांगितलं जाते की खंडेराव प्रचंड व्यसनी होता. अरे मल्हार आया असा आवाज जरी ऐकला ना तरी दुश्मनाचे गावचे गाव वस पडायचे. त्या मल्हाररावांच्या संस्कारात वाढलेला खंडेराव व्यसनी कसा काय असू शकतो? ज्या खंडेरावाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते, ते खंडेराव व्यसनी कसा काय असू शकतो? दिल्लीच्या बादशाला आपल्या पायापाशी झुकवणारा खंडेराव व्यसनी कसा काय असू शकतो? आजपर्यंत आम्हाला हा खोट्या सांगितलं आणि आम्ही खोट्यालाच खरं मानू लागलो. बांधवांनो, खंडेराव शहीद झाले. लढता लढता शहीद होणारा खंडेराव बदनाम केला आणि इथल्या पळपुट्यांना सुद्धा स्वातंत्र्यवीर केलं. काय आजपर्यंत आमच्या महापुरुषांचा इतिहास आम्हाला खोटा सांगितला आणि खोट्यालाच आम्ही खरं मानू लागलो. त्यावेळेस खंडेराव
कुंभेरच्या लढाईमध्ये शहीद झाले त्यावेळेस मल्हाररावांना प्रचंड दुःख झालं की एका बाजूला आपला